नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली आणि अर्जुन या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं मधुभाऊंसाठी आणि आता ती वेळ आलेली असते. तर इथे अर्जुनच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागणार असतो आणि त्यामुळे मधुभाऊंची लवकरात लवकर निर्दोष सुटकासुद्धा होणार असते. तर इथे प्रियाच्या मोबाईलमध्ये तिने जो व्हिडिओ तयार केलेला असतो महिपत, साक्षी आणि नागराजच्या विरोधामध्ये, तो व्हिडिओ आता इथे अर्जुनच्या हाती लागणार असतो आणि अर्जुन तो व्हिडिओ आता प्रियाच्या मोबाईलमधून स्वतःच्या मोबाईलवरती ट्रान्सफर करतो आणि तो आता सगळ्यात मोठा पुरावा असतो. त्याच्यामध्ये प्रियाने आता कन्फेस केलेलं असतं की साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे. त्या सगळ्यामध्ये मधुभाऊंची काही चुकी नाही आहे. उलट साक्षीने मधुभाऊंनासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं आणि तो आता सगळ्यात मोठा पुरावा हा अर्जुनच्या हाती लागलेला असतो आणि त्यामुळे आता मधुभाऊ लवकरात लवकर जेलमधून बाहेर येणार असतात. त्यांची निर्दोष सुटका होणार असते. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं असतं, तरीसुद्धा मधुभाऊ सुटलेले नसतात. त्यामुळे इथे दोघांनी आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा कालावधी जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत वाढवून घेतलेला असतो. तर इथे आता खूप मोठा पुरावा हाती लागल्यानंतर आता मधुभाऊ लवकरात लवकर बाहेर येणार असतात. पण हा पुरावा अर्जुनच्या हाती आला कसा? इथे प्रियाचा मोबाईल अर्जुनच्या हाती येतो कसा? हे आता आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन आणि सायली आता दोघांनी मिळून एक प्लॅन केलेला असतो. तर इथे प्रियाला आता खोट्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि तिच्याकडून खरं काय आहे ते वधवून घ्यायचं, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. सायलीचा या प्लॅनला नकार असतो, पण तरीसुद्धा मधुभाऊंना जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी इथे आता सायलीने सुद्धा अर्जुनची साथ देण्याचं ठरवलेलं असतं. पण तरीसुद्धा प्रियाच्या वागण्यामुळे सायलीला या गोष्टीचा त्रास तर होतच असतो. ती इथे अर्जुन आणि प्रियावरती सातत्याने रागवत असते. पण इथे अर्जुन तिला आठवण करून देत असतो, जर आपल्याला मधुभाऊंना लवकरात लवकर बाहेर काढायचं असेल तर प्रियाबरोबर प्रेमाचं नाटक करावंच लागेल. कारण प्रियाला माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. तिच्याबरोबर जर मी चांगलं बोललो, तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तरच ती मला साक्षी विरोधामध्ये काहीतरी पुरावे देऊ शकते. तेव्हा इथे आता प्रियाला याबद्दल काही माहिती नसतं. अर्जुन आणि सायलीने जे नाटक केलेलं असतं ते आता तसेच पुढं राहत असतं. दोघंजणं प्रियाच्या समोर आता भांडण्याचं नाटकसुद्धा करत असतात. तेव्हा इथे अर्जुन प्रियासमोर सायलीला रागवून बोलायचं नाटक करत असतो, पण तरीसुद्धा सायलीला त्याच्या बोलण्याचा राग येत असतो आणि दोघांमध्ये सातत्याने वाद हे होतच असतात, रुसवे-फुगवे हे होत असतात आणि त्यामुळे इथे अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो. पण इथे अर्जुनला एका गोष्टीची खात्री पटलेली असते, जर मी सायलीबरोबर भांडणाचं नाटक केलं नाही तर प्रियाला माझ्या प्रेमावरती विश्वास बसणार नाही. ती खूप हुशार आहे. तिच्या लगेच लक्षात येईल की मी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय आणि म्हणूनच जेव्हा प्रिया आता सुभेदारांच्या इथे राहत असते तेव्हा तिच्यासमोर सायलीबरोबर तो खूपच जास्त रूढ होण्याचं नाटक करत असतो आणि त्यामुळे त्याचा फायदाच त्या प्लॅनमध्ये होत असतो. त्यानंतर इथे आता सायली म्हणत असते, सर प्रियाकडून तुम्हाला काही पुरावा मिळत नाही आहे, उगाचच तुम्ही नाटक करताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला असं वाटते आपल्याला जर तिच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळाला तर आपल्याला नक्कीच तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा मिळेल. तेव्हा सायली म्हणते, पण ती तुम्हाला का बरं तिचा लॉक वगैरे सांगेल? ती तुम्हाला मोबाईल हातातसुद्धा देणार नाही, कारण त्या साक्षीचा महिपतचा फोन येत असतो ना तिला. तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी करून तिचा मोबाईल मिळवायला हवा. तेव्हा इथे आता सायली प्रतिमाबरोबर तिच्या रूममध्ये झोपायला जाते. तेव्हा अर्जुन आपल्या रूममध्ये काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे प्रिया आता अर्जुनबरोबर गप्पा मारायला येते. ती म्हणत असते की अर्जुन आता सायलीसुद्धा इथे नाही आहे, तर आपण दोघंजणं छान गप्पा मारूया. अलिबागला जेव्हा आपण गेलो होतो आपल्या गप्पा अर्धवट राहिल्या होत्या ना, आता ते आपण पूर्ण करूया. तेव्हा इथे अर्जुन मनामध्ये प्लॅन करतो की काही करून हिचा मोबाईल हाती लागायला हवा आणि तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे ना, तू गप्पा मार माझ्याबरोबर, मी काम करत तुझ्याकडे लक्ष देतो. तेव्हा अर्जुन आता प्रियाला म्हणतो की तन्वी, तुझ्याकडे आपले फोटोज आहेत का? जेव्हा आपण अलिबागला गेलो होतो तेव्हा तू सेल्फी वगैरे काढली आहेस ना, मलासुद्धा जरा पाठव ना. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन तुला आपल्या दोघांचे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये हवेत का? मग आता आपण सेल्फी काढूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही आता नको, तू जरा तुझ्याकडे जर फोटो असतील तर मलासुद्धा पाठवून दे.
तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे. तेव्हा इथे प्रिया आता अर्जुनला ते फोटोज वगैरे पाठवत असते आणि तेवढ्यातच इथे अर्जुन ते फोटोज बघत असताना तिच्या पायावरती मुद्दामून आपल्या हातामध्ये जो कॉफीचा मग असतो त्यातून कॉफी तिच्या पायावरती सांडवतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन अरे काय केलंस हे, सगळी कॉफी माझ्या पायावरती सांडवलीस. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे तन्वी सॉरी हां, जा ना तू, जा माझं वॉशरूम यूज करू शकतेस, तू जरा पाय वगैरे जरा धुवून ये. तेव्हा इथे प्रिया हातातला मोबाईल तिथेच ठेवते आणि लगेच ती वॉशरूममध्ये जाते आणि तेव्हाच त्या संधीचा फायदा आता अर्जुन उचलतो. तो मोबाईल लगेचच तो अनलॉक करतो आणि त्याच्यामध्ये जे काही फोटोज वगैरे आहेत ते तो बघत असतो आणि तेव्हा आता खूप महत्त्वाचा पुरावा त्याच्या हाती लागलेला असतो. तो म्हणजे प्रियाने जो व्हिडिओ तयार केलेला असतो सगळ्यांच्या अगेन्स्ट. इथे महिपत, साक्षी आणि नागराज सगळ्यांची नावं घेतलेली असतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तिने स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं असतं की विलासचा खून करणारी व्यक्ती ही मधुभाऊ नाही आहे, तर ती व्यक्ती आहे साक्षी शिखरे. तिनेच विलासचा खून केलेला आहे आणि मी कोर्टामध्ये साक्ष दिली होती, तीसुद्धा त्या लोकांनी मला धमकी दिली होती, म्हणून मी माफीचा साक्षीदारसुद्धा व्हायला तयार आहे, असं सुद्धा त्याच्यामध्ये प्रिया म्हणालेली असते. पण या लोकांपासून मला वाचवा. तर तो व्हिडिओ आता अर्जुनच्या हाती लागतो आणि प्रिया येण्याच्या आधी तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती सेंड करून ठेवतो आणि सगळं काही त्याच्यातून डिलीटसुद्धा करतो. तेव्हा अर्जुन आता प्रिया येण्याच्या आधी फोन लॉक करून तिच्या जागी ठेवतो आणि स्वतःचं कामसुद्धा करत बसलेला असतो. प्रियाला त्याबद्दल काही कळत नाही की एवढा मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला आहे. त्यानंतर इथे आता सकाळ झाल्यानंतर जेव्हा सायली रूममध्ये येते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, खूप मोठा पुरावा हाती लागला आहे, आता लवकरात लवकर मधुभाऊ जेलमधून बाहेर येणार आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागताची तयारी करा. तेव्हा सायलीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, सर एवढा कुठला पुरावा लागला आहे तुमच्या हाती, प्रियाने काय सांगितलं आहे तुम्हाला? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तिने सांगायची गरज नाही आहे, मीच पुरावा मिळवलेला आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तिच्याबरोबर एवढं प्रेमाचं नाटक केलं तर तिला खरंच वाटलं असेल की तुमचं तिच्यावरती खरोखर प्रेम आहे आणि तिनेच तुम्हाला सांगून टाकलं की काय, की त्या साक्षीनेच खून केला आहे म्हणून विलासचा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तसं काही झालेलं नाही आहे, एक व्हिडिओ माझ्या हाती लागलेला आहे आणि अर्जुन तो व्हिडिओ आता लॅपटॉपला अटॅच करतो आणि सायलीलासुद्धा दाखवतो आणि त्याच्यामध्ये इथे प्रियाने सगळं काही कन्फेस केलेलं असतं. तिने स्वतःसाठी तो व्हिडिओ तयार केलेला असतो सेफ्टीसाठी, पण आता तो तिच्या विरोधातच उभा राहणार असतो, कारण तो व्हिडिओ आता अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार असतो. ज्या वेळेला मधुभाऊंची कोर्टामध्ये तारीख असते तेव्हा अर्जुन तो पुरावा सादर करणार असतो आणि प्रियाचा प्लॅन फ्लॉप करणार असतो, कारण तो व्हिडिओ प्रियाने स्वतःच्या सेफ्टीसाठी बनवलेला असतो. पण आता मधुभाऊंच्या सुटकेसाठी तो खूपच जास्त महत्त्वाचा पुरावा बनून जातो आणि त्यामुळे इथे अर्जुन आता मधुभाऊंना जेलमधून सोडवणार असतो. तर इथे साक्षी शिखरेला विलासच्या मर्डर केसमध्ये आता अडकवून पुरावा सादर करत तिला जेलमध्ये टाकणार असतो. तर येणाऱ्या भागामध्ये इथे जेव्हा अर्जुन साक्षीला जेरबंद करेल हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.